नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गावरान आंब्याचा आमरस आणि तोंडी लावण्यासाठी कांद्याची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी उभा असा कांदा चिरून घेतलेला आहे। इथे मी मोठे 4 असे कांदे चिरून घेतलेले आहे। कांदे आपल्याला पातळ असे कट करून घ्यायचे आहे। गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला कांदा छान असा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं छान फुललं की यामध्ये पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। आमरसासोबत कांद्याची भाजी तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते। आमच्याकडे ही भाजी आवर्जून केली जाते, त्यामुळे तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करा। कांदा छान आपण तेलामध्ये परतून घेऊया। कांदा लवकर लालसर होण्यासाठी आपण वरती चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। कांद्याला लागेल इतपतच इथे मीठ घालायचं आहे। यामुळे लवकर कांदा लालसर होतो आणि आपली भाजी देखील पटकन होते। छान असा कांदा देखील आपला लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। थोडीशी हळद घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे। यामध्ये दुसरे मसाले कुठलेही घालायची गरज नाही। एवढ्या मसाल्यांमध्ये भाजी अगदी चविष्ट होते। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊया आणि छान असं मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे पाण्याचा वापर कुठेही करायचा नाहीये, तेलावरच ही भाजी बनवायची आहे। छान असं मिक्स करून घेऊया। तयार आहे आपली तोंडी लावण्यासाठी कांद्याची भाजी। इथे मी गावरान आंबे घेतलेले आहे। आंबे छान 3-4 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहे। आता आपण छान स्वच्छ धुवून घेऊया आणि याचा आमरस करायला घेऊया। आंबे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याप्रमाणे आंबे आपल्याला मऊ असे करून घ्यायचे आहे। मऊ झाल्याच्या नंतर यावरील देठ काढायचं आहे। सुरुवातीचा चीक आपण वेगळ्या बाजूला वाटीमध्ये काढून घेऊया। थोडासा चीक काढून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे आंबा आपल्याला पिळून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण सर्व आंबे पिळून घेऊया आणि आमरस तयार करून घेऊया। आपला आमरस झालेला आहे। मी मिक्सरमधून फिरून देखील घेतलेला आहे। यामुळे एकसारखा आमरस तयार होतो। छान असा आपला घट्टसर आमरस तयार झालेला आहे। यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। यामुळे आमरसाला छान असा सुगंध येतो। छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तयार आहे आपला गावरान आंब्याचा आमरस। हा खायला अगदी चविष्ट लागतो। आता आपण ताट तयार करायला घेऊया। छान असा वाटीमध्ये आमरस काढायचा आहे। छान अशी त्यासोबत चपाती, कुरडई आणि पापड। तुम्हाला भजी आवडत असेल तर तुम्ही इथे भजी देखील घेऊ शकता। मी तोंडी लावण्यासाठी कांद्याची भाजी केलेली आहे। ही अगदी चविष्ट लागते, त्यामुळे आमरसासोबत ही भाजी नक्की ट्राय करा आणि ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।
आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.